मला तिच्या हाताने. काय आहे हे? असं कसं पोळी करायची आहे ही? कोणती पोळी आहे ही? अच्छा, शाळेची पोळी आहे का? बोलो. हो होते. खाली पडला खाली. मले देवा उचलून का सांग होता खाली पडलेला. नाही मला चालत बसते हे पूर्ण. हा कर. फिनिश. खाऊ घे. सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज पण मी परत संध्याकाळचा ब्लॉग चालू करत आहे. खोकल्याने परेशान होऊ नये आणि करणार होती मी मग स्टार्ट, पण मला असं वाटलं कदाचित करते नंतर थोड्या वेळाने वगैरे, पण ते वेळ होता वेळ झाला भरपूर सारा. आणि आत्ता वाजत आहे 8:30 वाजत आहे आणि 8:30 वाजता मी आत्ता ब्लॉगची सुरुवात करत आहे. तर आत्ता झाला आमचा जेवणाचा वेळ. म्हणजे आम्ही जेवणार होतो पण ते समोरच्या वहिनी वगैरे येऊन बसलेल्या होत्या, त्याच्यामुळे मग आम्ही थांबलो होतो थोडा वेळ. तर आता आम्ही ते बसलो सर्वजण जेवायला. तर आज आमची कधी केली भाकर आणि वालाच्या शेंगाची भाजी आणि खिचडी आहे. तर अशी छानपैकी भाकर केली, अशीवाली हातावरची की थापी वगैरे तर मला पण माहिती नाही, आईने केली भाकर. तर छानपैकी केली भाकर आणि खिचडी आहे जेवायला आमच्याकडे बघा. आणि त्याच्यासोबत आम्ही लोणचं रामबंधूचं, आणि सानू बसली इकडे किसानचं केचप घेऊन, जे की टोमॅटो सॉस आहे हो ना, आणि वालाच्या शेंगाची भाजी. तर आम्ही जेवण करणार आहे. सो कोणाला जेवण करायचं यायचं असेल तर या पटापट सर्वांनी जेवण करायला, म्हणजे की येणं शक्य नाही आहे मला माहिती आहे. पण या जेवायला गरमागरम. सानूला काय, सानू काही जेवणार नाही आहे आता तशी पण. आणि आमच्या आईने आणला हिरवा ठेसा आहे बघा, हिरव्या मिरचीचा हिरव्या मिरच्यांना वाळू घालून मस्तपैकी त्याने ठेसा बनवला आणि मस्तपैकी आता खिचडीसोबत आणि भाकरसोबत खाणार, याच्यामध्ये असा भरून ठेवला. आणि गळ्या खसखसनी ना माझ्याने जास्त काही बोलणं पण होतं, म्हणून मी होईल तेवढं व्हिडिओ कमी करायचा प्रयत्न करत आहे. पण कसं नसलेल्यापेक्षा असलं बरं, म्हणून रोज 2-3 मिनिटाचा का होईना आपण करायचं, म्हणून मग मी आता करून राहिली. तर सर्वजण बघायचं मला पण पाहिजे वालाच्या शेंगाची भाजी भाकर. ओके मला पण दे. आणि आज आम्ही बसलो सर्वजण जेवायला. ते बघ वालाच्या शेंगाची भाजी भाकर आणि पोळी सकाळची आहे, जे की एक उरलेली होती, म्हणजे तुम्हाला पोळी दिसत आहे. तर पोळी आज केलेली नाही आहे. आणि कुकरमध्ये टाकून आहे खिचडी वगैरे. तेल आणलं का? आणलं तेल पण आणलं. आणि लोणचं तर काही घरी बनवलेलं नव्हतं आम्ही यावर्षी. तर मी डायरेक्टली कढईमध्ये आली आता मला. तर आम्ही जेवणाला करते सुरुवात. तुमचं नसेल झालं तर तुम्ही सुद्धा सर्वजण मिळून जेवण करून घ्या आणि आराम करा. मी सुद्धा आता माझा ब्लॉग हा मी जेवण करते आणि माझा हा ब्लॉग इथेच एंड करते. सो गाईज व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि मला खूप सारा सपोर्ट करत चला. बाय बाय.